हॅलो नमस्कार, मी पूनम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज मी दही वडे बनवणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी उडद डाळ 2 ते 3 वेळा धुवून रात्री भिजत घातली होती। भिजवून घेतलेली उडद डाळ कमीत कमी पाणी घालून वाटून घेतली। मी 1 वाटी उडद डाळ वाटण्यासाठी पाव वाटी पाणी वापरले। जास्त पाणी घातल्याने पीठ पातळ होऊन वडे तेल जास्त खातात, म्हणून पाणी कमी वापरायचे। वाटलेल्या पिठात चवीनुसार मीठ टाकले आणि पीठ छान फेटून घेतले। फेटल्यामुळे पीठ हलके होते आणि वडे मऊ होतात। पीठ फेटून झाल्यानंतर 10 मिनिटांसाठी झाकून ठेवले। मी आता दही फेटून घेत आहे। त्यासाठी मी पाव किलो दही घेतले आहे आणि 2 चमचे साखर घेतली आहे। साखर घालून दही छान फेटून घेत आहे। दही फेटून झाल्यावरती मी 10 मिनिटांसाठी दही फ्रीजमध्ये ठेवले होते, कारण थंड दह्यासोबत वडे चवीला खूप छान लागतात। आता मी हिरवी चटणी बनवत आहे। त्यासाठी मी 4 ते 5 मिरच्या, अर्धा इंच आलं, थोडीशी कोथिंबीर आणि मीठ घेतले आहे। थोडंसं पाणी घालून हे वाटण वाटून घेतले। अशा पद्धतीने हिरवी चटणी तयार झाली। वडे तळण्यासाठी मी पॅनमध्ये तेल ओतून घेतले। तेल गरम झाल्यावरती हाताला पाणी लावून पिठाचे वडे करून तेलात सोडले। हात ओला करून घेतल्यामुळे पीठ हाताला चिटकत नाही। अशा पद्धतीने मी सर्व वडे तेलात सोडले। मध्यम आचेवर मी सर्व वडे तळून घेतले। वडे तळून झाल्यानंतर एका ताटात काढून घेतले। तळलेले वडे मी थंड पाण्यात टाकले। हे वडे 5 मिनिटं मी थंड पाण्यात भिजवून घेतले आहेत। वडे भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून घेतले। वडे भिजत टाकताना वडे जर गरम असतील तर थंड पाण्यात भिजवून घ्यायचे आणि जर वडे थंड असतील तर गरम पाण्यात भिजवायचे। त्यानंतर तयार वड्यांवर साखर टाकून फेटलेले दही टाकून घेतले। नंतर त्यावरती वाटलेली हिरवी चटणी टाकून घेतली। नंतर त्यावर चाट मसाला टाकून घेतला आणि थोडेसे लाल तिखट टाकले। अशा पद्धतीने दही वडे तयार झाले। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।